Hello students, welcome to online study of physics by Bhoite sir. Today we will discuss about the application of beats. The beats, already we have seen what is the beat. The formation of waxing and waning due to the superposition of two sound waves, that is periodical variation in intensity of resultant sound waves due to the superposition of two waves, is known as beat. One waxing and one waning from the beat, and beat frequency we know that n is equal to n1 minus n2, where n1 is the frequency of first sound note and n2 is the frequency of second sound note. विद्यार्थ्यांनो बीटचे उपयोग अतिशय म्हणजे सुंदररित्या आपल्याला फिजिक्समधून वापर करून डेली जीवनामध्ये याचा वापर केलेला आहे. संगीत कुणाला आवडत नाही सांगा? सगळ्यांना म्युझिक आवडतं आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ट्यून करण्यासाठी बीटचा पहिला उपयोगच येतो. द फिनॉमिनन ऑफ बीट फर्स्ट application of beat. The phenomenon of beat is used for matching the frequencies of different musical instrument. आता बघा, हे मॅच कशासाठी करायचे असतात? इफ द म्युझिकल फ्रिक्वेन्सीज ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज मॅच्ड, देन वी कॅन हर द प्लीजंट म्युझिक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस हियर? हाऊ दिस इज फिनॉमिनन ऑफ बीट इज यूज? इफ फर्स्ट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कुठलंही घ्या, समजा रडार आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी n1 आहे आणि त्याच्याबरोबर दुसरं इन्स्ट्रुमेंट वाजवायचं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी n2 आहे आणि तुम्हाला माहिती आहे बीट फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू n1 मायनस n2. आता हे दोन्हीही असे साऊंडेड करायचे टुगेदर बोथ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर ट्यून्ड सच दॅट n1 becomes n2. n1 becomes n2 means what? The beat frequency becomes 0. When beat frequency becomes 0 means what? Both musical instruments are unison with each other and we can hear the pleasant music. कळलं का सर्वांना? Phenomenon of beat is used for matching the frequencies of musical instrument. Similarly, second use आहे बघा. Unknown frequency of sound note can be determined by using the phenomenon of beats. सेम बघा, आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. समजा बीट फ्रिक्वेन्सी 6 हर्ट्ज पर सेकंद आहे. पहिल्या याची फ्रिक्वेन्सी माहिती आहे आपल्याला 440 हर्ट्ज आणि दुसरी फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे. आता ह्यात सुद्धा हेच प्रिन्सिपल वापरायचं आहे. नोन फ्रिक्वेन्सी आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करायची आहे की बीट फ्रिक्वेन्सी किती येईल? 0 येईल आणि बीट फ्रिक्वेन्सी 0 आली की आपल्याला काय काढता येईल? अननोन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये जे प्रिन्सिपल वापरलं आहे आपण तेच दुसऱ्या यूजमध्ये वापरायचं आहे. सेकंड ॲप्लिकेशन ऑफ बीट इज अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड नोट कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग द फिनॉमिनन ऑफ बीट. नेक्स्ट काय बघा, द स्पीड ऑफ एअरप्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय यूजिंग द डॉपलर रडार. द वर्किंग ऑफ रडार इज बेस्ड ऑन द फिनॉमिनन ऑफ बीट. पहिल्यांदा हे डॉपलर काय आहे ते आपण बघूया. तो साऊंडमधील डॉपलर इफेक्ट आहे. आता तुम्ही लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनो, डॉपलर इफेक्ट म्हणजे काय? समजा हा लिसनर आहे, म्हणजे तुम्ही आहात, समवन म्हणजे ऐकणारा, आणि इथे काय आहे? रेडिओ आहे. रेडिओ याचा अर्थ काय? सोर्स ऑफ साऊंड. आणि हा काय आहे? लिसनर. हा सोर्स ऑफ साऊंड आहे. बघा आता, इफ सोर्स ऑफ साऊंड अँड लिसनर, ॲरो बघा, मोशनच्या ॲरो आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. पहिली हे मोशन आहे. इफ सोर्स ऑफ साऊंड अँड लिसनर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, ऑर वन इज स्टेशनरी. समजा लिसनर चालला याच्याकडे, हा असाच आहे, किंवा लिसनर स्टेशनरी आहे अँड सोर्स ऑफ साऊंड याच्याकडे चालला आहे. इफ सोर्स ऑफ साऊंड अँड लिसनर इज मुव्हिंग or source of sound is moving or both of them are moving, then listener listen different frequency note from the
रिअल फ्रिक्वेन्सी नोट, दॅट इज द डॉपलर इफेक्ट. म्हणजे बघा, जर सोर्स ऑफ साऊंड आणि लिस्नर यांच्यामध्ये मोशन होत असेल, ते एकमेकाकडे येत असतील किंवा एकमेकापासून दूर जात असतील किंवा एक स्टेशनरी असेल, एक दुसऱ्याकडे जात असेल, दुसरा स्टेशनरी असेल किंवा हा त्याच्याकडे देत असेल, तर ऐकणारी फ्रिक्वेन्सी ही ॲपिरंट फ्रिक्वेन्सी ऐकू येते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही रेल्वे स्टेशनवर कधी उभा राहिला असाल तर दुरून रेल्वे येताना आपल्याला हळूहळू फ्रिक्वेन्सी वाढलेला आवाज येतो बघा. आणि रेल्वे स्टेशनवर आलं की एकदम मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऐकू येते. आणि जसजशी रेल्वे दूर 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 जाईल तरी आपल्याला फ्रिक्वेन्सी रेल्वेच्या त्या साऊंडची कमी येते. ती कमी झालेली किंवा वाढलेली नसते. दॅट इज ओनली वी कॅन ॲपियर द चेंज इन फ्रिक्वेन्सी. वाय? ड्यू टू द मोशन ऑफ लिस्नर अँड सोर्स ऑफ साऊंड. दॅट इज द डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट इज यूज्ड इन द रडार. आता द वर्किंग ऑफ रडार इज बेस्ड ऑन द फिनॉमिनन ऑफ बीट. काय आता फिनॉमिनन ऑफ बीटवर अवलंबून आहे बघा. समजा हा एरोप्लेन, इथं हे विमान आहे. म्हणजे आता माझं ड्रॉइंग विद्यार्थी मित्रांनो तेवढं चांगलं नाही आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे विमान आहे आणि इथं सोर्स ऑफ साऊंड आहे. समजा सोर्स ऑफ साऊंडनं इकडे साऊंड वेव्स पाठवलेल्या आहेत. समजा ह्या साऊंड नोटची फ्रिक्वेन्सी किती आहे? N1. इथून साऊंड वन पुन्हा काय होतील? रिफ्लेक्टेड होतील. रिफ्लेक्टेड साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी किती आहे? N2. फिनॉमिनन ऑफ रिफ्लेक्शन साऊंड वेव्ह, फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट साऊंड वेव्ह अँड रिफ्लेक्टेड साऊंड वेव्ह gives the beat frequency, and from this beat frequency we can determine the speed of aeroplane. लक्षात आलं का? साऊंड वेव्ह काय करतात? विमानावर साऊंड वेव्ह पाठवतात, तिथून त्या रिफ्लेक्ट होतात. इन्सिडेंट साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी आणि रिफ्लेक्टेड साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी याच्यावरून बीट फ्रिक्वेन्सी काढतात आणि बीट फ्रिक्वेन्सीच्या साहाय्यानं आपल्याला एरोप्लेनचं स्पीड काढता येतं. दॅट इज द सेकंड यूज. स्पीड ऑफ एरोप्लेन can be determined by using the Doppler radar. The working of radar is based on the phenomenon of beat. आता बघा, ट्रॅफिक नेक्स्ट यूज. ट्रॅफिक पोलीस यूज्ड सेम प्रिन्सिपल टू डिटरमाइन द स्पीड ऑफ व्हेकल. म्हणजे हेच प्रिन्सिपल बीट म्हणजे साऊंड वेव्ह इन्सिडेंट करायच्या, रिफ्लेक्ट करायच्या, बीट फ्रिक्वेन्सी काढायच्या आणि त्याच्यावरून स्पीड काढायचं. आता हे हे कशासाठी वापरतात ट्रॅफिक पोलीस? की वाहनांसाठी वेग मर्यादा दिलेली आहे. काही बघा एकदम बेधुंदपणे वाहनं चालवतात आणि मग ॲक्सिडेंट होतात. मग त्यांनी स्पीड लिमिट, वेगाचं स्पीड लिमिट क्रॉस केलं आहे का ते चेक करण्यासाठी सेम प्रिन्सिपल वापरतात. आता सोनारसुद्धा सोनार साऊंड नेव्हिगेशन अँड रेझिंग हा सोनारचा लॉंग फॉर्म आहे. सोनारमध्ये सुद्धा हेच प्रिन्सिपल वापरतात टू डिटरमाइन द स्पीड ऑफ सबमरीनचं स्पीड कॅल्क्युलेट करायला सोनारचा उपयोग करतात. आता आणखीन एक यूज आहे, दॅट इज फिनॉमिनन ऑफ बीट इज यूज टू डिटरमाइन द पॉयझनस गॅसेस इन द माइंड. ज्या खाणी असतात, दगडाच्या कोळशीच्या खाणी असतात, त्याच्यामध्ये जे पॉयझनस गॅसेस तयार होतात तिथं ते गॅसेस आहेत का नाहीत हे चेक करण्यासाठी सुद्धा बीटचा उपयोग करतात. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण ॲप्लिकेशन ऑफ बीट बघितलेला आहे. पुढचा जो भाग आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, यावर्षी तुमच्या सिलेबसमधून वगळलेला आहे. त्यामुळे आपण आता नेक्स्ट म्हणजे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. इक्वेशन ऑफ वेव्ह दिलेला आहे. y इज इक्वल टू 0.2 sin 4π ऑफ t अपॉन t अपॉन 0.08 मायनस x डिवायडेड बाय 0.8 इन SI युनिट. आपल्याला काय विचारलं आहे? फाइंड द वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट माहिती आहे. y इज इक्वल टू a sin 2π t अपॉन कॅपिटल T मायनस x डिवायडेड बाय लॅम्बडा. इथे a म्हणजे काय आहे? ॲम्प्लिट्यूड. लॅम्बडा म्हणजे काय आहे? वेवलेंथ. अँड t म्हणजे काय आहे? पिरियड. आता हे जे इक्वेशन आहे ते या स्वरूपात आपण लिहायचं आहे. बघा हे कसं येतील? y इज इक्वल टू 0.2 आहे तसंच. आता हे जे 4 आहे त्याची फोड केली आहे मी. किती केली आहे? 2π आणि कंसात 2 न गुणले. कंसात 2 न गुणल्यावर काय होईल? 2t डिवायडेड बाय 0.08 म्हणजे काय होईल?
टी डिवायडेड बाय 0.04 मायनस एक्स डिवायडेड बाय 0.4. झाले का हे दोन्ही सारखे? साइन 2π टी डिवाइड समथिंग एक्स डिवाइड. आता याच्याशी कम्पेअर करा. याच्याशी कम्पेअर करून आपल्याला पहिल्यांदा काय बघा, ए इज इक्वल टू ए इथे आहे, ए इथे किती आहे 0.2 इन एस आय युनिट म्हणजे किती होणार 0.2 मीटर. आता लॅमडा किती लॅमडा इथं 0.4 एस आय युनिट म्हणजे किती झालं 0.4 मीटर. त्याच्यानंतर आपण पिरियड टी किती आहे कॅपिटल टी कम्पेअर करा 0.04 सेकंड. आपल्याला विचारलं काय बघा वेवलेंथ 0.4 मीटर आली, ॲम्प्लिट्यूड 0.2 मीटर आला. आता आपल्याला विचारलं आहे फ्रिक्वेन्सीचं रिलेशन तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, एन इज इक्वल टू 1/t म्हणजे एन डिवायडेड बाय 0.04 म्हणजेच याचं उत्तर किती आलं 25 हर्ट्ज. 1/0.04 म्हणजे 25. लक्षात आलं का? पहिलं तुम्हाला काय करतील बघा, आता ह्या प्रकारे आपण सोडवलं, तुम्हाला वेवलेंथ देतील, फ्रिक्वेन्सी देतील, ॲम्प्लिट्यूड देतील आणि इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह लिहा म्हणून सांगतील. मग ह्या फॉर्ममध्ये आपण लिहायचं, ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे, ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या, एची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, टीची आणि लॅमडाची, म्हणजे काय होईल इक्वेशन तयार होईल. हा इक्वेशनचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मवर सुद्धा याच्यावर एक्झाम्पल विचारू शकतात. नाउ वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट्स वी विल सी द नेक्स्ट एक्झाम्पल. टेक्स्टबुकमधलं 10वं एक्झाम्पल आहे दुसरं. बघा एक्झाम्पल मी वाचतो आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा एक्झाम्पल व्हिडिओ पाहणार आहात तेव्हा स्वतःसुद्धा टेक्स्टबुक वापरायचं आहे. अ वेव ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. आता आपण इथं लिहून द्यायचं काय काय दिलं आहे. एन इज इक्वल टू 500 हर्ट्ज, व्ही इज इक्वल टू 350 मीटर पर सेकंड. आता पहिलं विचारलं बघा, व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू डिस्प्लेसमेंट ॲट अ सर्टन पॉईंट टाइम्स 1.0 मिलीसेकंड अपार्ट. म्हणजे टी दिलेला आहे 1 मिलीसेकंड म्हणजे 1 × 10⁻³ सेकंद. आपण सगळ्या गिवन क्वांटिटी लिहिणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 5 विचारलं आहे फेज डिफरन्स. दुसरं काय विचारलं बघा, व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स विच आर 45 डिग्री आउट ऑफ फेज ॲट ॲन इन्स्टंट ऑफ द टाईम. आता दुसरं काय विचारलं तुम्हाला, त्याच वेळी जर फेज डिफरन्स 45 असेल तर एक्स काढा. म्हणजे तुम्हाला फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्स, पहिल्यांदा फेज डिफरन्स काढण्यासाठी टाईम दिलेला आहे आणि पाथ डिफरन्स काढण्यासाठी फेज दिलेला आहे. आता आपण याच्यावरून पहिल्यांदा गिवन क्वांटिटी लिहिणार आहोत आणि मग पुन्हा एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. विद्यार्थ्यांनो आपल्याला ज्या एक्झाम्पलवरून काय काय दिले ते आपण पहिल्यांदा गिवन क्वांटिटीत लिहून घेऊया. फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 500 हर्ट्ज, वेलॉसिटी इज इक्वल टू 350 मीटर पर सेकंड, नॉट हर्ट्ज, हे चुकून हर्ट्ज लिहिलं आहे मी, मीटर पर सेकंड. टाईम दिलं आहे 1 मिलीसेकंड, दॅट इज 1 × 10⁻³ सेकंड. याच्यावरून पहिल्यांदा आपण काय काढूया, लॅमडा काढूया. बघा लॅमडा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू एन लॅमडा. मग लॅमडा बरोबर काय होईल, बरोबर आहे व्ही डिवायडेड बाय एन. व्ही किती आहे 350, एन किती आहे 500, म्हणजे किती उत्तर येईल बघा. तुम्ही स्वतः सोडवायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल लगेच. आपण सिंपल भागाकार करायचा आहे. हे 0 गेलं, हे 0 गेलं, 5 बघूया, 5 × 7 = 35, 5 × 10 = 50 मीटर पर सेकंड. आता नंतर आपण काय काढणार आहोत, एक्स काढणार आहोत. आता एक्स कसा काढायचा, कारण आपण पहिल्यांदा काय काढायचं, आपल्याला पहिलं इथे 2 विभागात केलं आहे बघा. मग अशी तुम्हाला पहिल्यांदा काय काढायचं आहे, फाय काढायला सांगितलं आहे. फाय काढण्यासाठी एक्स सेकंड, फाय बरोबर काय तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला, फाय इज इक्वल टू 2πx डिवायडेड बाय लॅमडा. आता इथं एवढ्या ह्याच्यात आपल्याला कुठेही एक्स दिसत नाही, पण तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी म्हणजे काय, डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम, म्हणजेच काय होईल
एक्स बरोबर वेलॉसिटी इंटू टाईम. वेलॉसिटी किती आहे 350 बरोबर. 350 इंटू टाईम किती 10⁻³ म्हणजे एक्सची किंमत किती येईल विद्यार्थ्यांनो 0.35. लक्षात आलं का. एक्सची किंमत आली लक्षात. आता या फॉर्म्युल्यात घाला फाय इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय लॅमडा इंटू एक्स. सबस्टिट्यूट करतो आपण 2π ॲज इट इज. लॅमडा किती 7 डिवायडेड बाय 10 म्हणजे भागिले म्हणजे उलटीन गुणाला काय होईल 10 डिवायडेड बाय 7 इंटू हे किती आहे 10 डिवायडेड बाय 7 इंटू हे 35. 7×5 35 0.5. 5 दुनी 10. 10⁻⁻1 10 कॅन्सल होईल म्हणजे काय उरेल फक्त पाय. फेज डिफरन्स पाय आला कळालं का सर्वांच्या. 2π इंटू 10 डिवायडेड बाय 7 इंटू 0.35 याचं उत्तर किती येतं पाय येतं. आता तुम्हाला सगळ्यांना भागाकार लक्षात आला असेल. सगळ्यांच्या लक्षात आला असेल हे आपण कशा प्रकारे सोडवलेलं आहे. ज्यांना हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं नसेल बघा त्यांच्यासाठी मी कॅल्क्युलेशन इथं सोडवतोय. काय करायचं 2 इंटू पाय इंटू 10 डिवायडेड बाय 7 0.35 म्हणजे 35 इंटू 35 भागिले 100. 0.35 म्हणजे 35 भागिले 100. आता भागाकार करा 7×5 35. 10 गुणिले 5 गुणिले 2 10. 10 10 100. 100 100 कॅन्सल काय उरलं पाय. पहिला भाग लक्षात आला का. पहिलं उत्तर काय आहे फेज डिफरन्स किती आला पाय. आता सेकंड जो काढायला आपल्याला सांगितलं आहे पाथ डिफरन्स एक्स तो आता सेम फॉर्म्युला वापरायचा. फाय इज इक्वल टू 2π एक्स डिवायडेड बाय लॅमडा. आता याचं बघा तुम्हाला सर्व गोष्टी माहीत आहेत. 2π लॅमडा माहिती आहे किती आहे 7 डिवायडेड बाय म्हणजे 10 डिवायडेड बाय 7 येणार. एक्स माहिती आहे किती आहे 0.35. आलं का सगळ्यांच्या लक्षात. इथं आपल्याला एक्स काढायचा आहे. आपल्याला फाय दिलेला आहे 45 डिग्री म्हणजे किती π/4. आता एक्ससाठी आपण रिअरेंज करणार आहोत. काढलेलं आहे बघा आपण. फायची किंमत π/4 आहे 2π. लॅमडाची किंमत भागिले 10 डिवायडेड बाय 7 आहे. एक्स 10 डिवायडेड बाय 7 म्हणजे 0.7 म्हणजे कसं येईल बघा हे π/4 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 0.7 म्हणजे उत्तर किती येईल 0.7 डिवायडेड बाय 8. आणि हा भागाकार केला आपण तर जवळजवळ उत्तर अशा प्रकारे येतं बघा 0.0875 मीटर आणि किती सेंटीमीटर 8.75 सेंटीमीटर. आपण अशा प्रकारे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तुम्हाला काय शंका असेल तर विचारा. हे एक्झाम्पल हे दिसतंय हे पुन्हा रिपीट करा. तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा आणि उरलेले एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.